धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, नाव ऐकूनच अंगावर काटा येतो. आपल्या राजांचे सुपुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज आपले शंभू महाराज यांच्या जीवनावर पुन्हा एकदा चित्रपट येतोय. मित्रांनो, संभाजी महाराजांवर आता मध्यंतरी एक चित्रपट आला होता, जो भरपूर 7-8 वर्षापूर्वी जो रिलीज होणार होता तो मध्यंतरी आता रिलीज झाला होता. त्याचा जो क्लायमॅक्स होता, औरंगजेबाने आपल्या शंभू महाराजांना धर्म परिवर्तनासाठी किती छळलं होतं. पण मित्रांनो, आपल्या शंभू महाराजांनी शेवटपर्यंत औरंगजेबाला तेच सांगितलं, धर्म मतलब आस्था और आस्था बदली नहीं जाती औरंगजेब. आणि त्याच बरोबरीने सोबतीला संभाजी महाराजांसोबत होते ते आपले कवी कलश. बस एक बार शंभू राजा को आजाद कर दो, अपना सर शंभू राजा के चरणों में तड़पता हुआ पाएगा तू. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शंभू महाराजांवर काय प्रकारचा अत्याचार झाला होता. आणि आता जो हा चित्रपट येतोय त्याचा टीजर रिलीज झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आले, आता संभाजी महाराजांवर येतोय असा तगडा वजरचा चित्रपट. मित्रांनो, टीजर पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की काय चित्रपट काय लेवलचा केलेला आहे. आणि खूप चांगल्या रीतीने मला असं वाटतं हा चित्रपट जो आहे तो चित्रित करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे की हा चित्रपट घेऊन येतात ज्यांचं नाव आहे दिग्दर्शक तुषार शेलार, ज्यांनी तानाजी चित्रपटामध्ये ॲज अ असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटामध्ये देखील असोसिएट म्हणून काम केलं होतं. त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा जो चित्रपट त्यांनी केला आहे ॲज अ डिरेक्टर, एक बोलतात ना, त्यांना ऐतिहासिक चित्रपट करण्याची माहिती आहे आणि शिवाजी महाराजांवर त्यांनी अगोदर चित्रपट केला आहे. तर त्यानुसार आपण एक अंदाज लावू शकतो की ॲज अ डिरेक्टर त्यांनी ह्या चित्रपटामध्ये काय केलं असेल आणि काय दाखवले ना. मित्रांनो, मी हे पाहण्यात खरंच उत्सुक आहे. टीजरमध्ये आपण जर का पाहिलं मित्रांनो, तर जंजिरा किल्ल्याबद्दल आपल्याला काहीशी माहिती कळणार आहे असं काहीतरी वाटतंय टीजरमध्ये. आणि मित्रांनो, CGI आणि VFX ची काही कमी मला वाटत नाही चित्रपटामध्ये. त्यातमध्ये आपला कलाकार जर का पाहायचं म्हटलं तर अमृता खानविलकर आहे, किशोरी शहाणेताई आहेत आणि बऱ्यापैकी चांगले स्टारकास्ट मित्रांनो चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. लक्ष वेधून घेणारी गोष्ट ही आहे की मित्रांनो, हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध होतोय. तर त्याच्यामुळे एक बोलतात ना, तो एक वेगळा एक्साइटेडपणा असणार आहे. आणि आजपर्यंत मित्रांनो आपण मराठीमध्ये आपल्या राजांवर चित्रपट भरपूर पाहिले आणि आता आपल्या शंभू महाराजांवर जर का चित्रपट येतोय तर त्याला मित्रांनो मला माहिती आहे की तुम्ही 100% प्रेम द्याल. आणि तुम्ही जर का मित्रांनो आपला हा टीजर पाहिला नसेल या चित्रपटाचा तर तुम्ही नक्की हा टीजर पहा. कारण मला असं वाटतं ना की हा टीजर पाहून तुम्हाला अजून उत्सुकता वाढेल तुमची की हा चित्रपट मला पाहायचा आहे. पण थोडासा एक बोलतात ना की भीती ह्या गोष्टीची वाटते की पुढच्याच 2 आठवड्याने छावा चित्रपट रिलीज होतोय आणि तो आहे हिंदी चित्रपट. त्यात विक्की कौशल आणि खूप मोठा तगडा म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा 10 पटीचा बजेट असलेला हा तो छावा चित्रपट असणार आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे की हिंदी तर तुम्ही पाहात, तोही आपल्या शंभू महाराजांवरच चित्रपट आहे तो पाहात. पण मित्रांनो, मला असं वाटतं की आपल्या ह्या चित्रपटाला देखील तुम्ही तेवढा पाठिंबा द्या, सपोर्ट करा. कारण मित्रांनो, ह्या चित्रपटाची खासियत मला अशी वाटते की दिग्दर्शकांनी एवढ्या विश्वासाने हा चित्रपट बनवला आहे की त्याने भाग 1 असं लिहिलेलं आहे चित्रपटामध्ये. म्हणजे एवढं 100% ह्याचा भाग 2 आणि 3 देखील येऊ शकतो आणि येणारच आहे. पण त्याआधी मला असं वाटतं आपण ह्या भाग 1ला चांगला पाठिंबा दिला पाहिजे, प्रेम दिला पाहिजे. आणि त्यासाठी मित्रांनो त्याची सुरुवात जी झाली टीजरपासून आपल्यापर्यंत पोहोचण्याची, त्या टीजरला मला असं वाटतं आपण भरपूर प्रेम दिलं पाहिजे. तर आपल्या ह्या टीजरची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तिथे जाऊन कमेंट करा की असे चित्रपट पाहायला आम्हाला आवडतील आणि तुम्ही आमच्यासाठी असे चित्रपट घेऊन या. म्हणजेच त्या फिल्म मेकर्सला देखील आनंद होईल आणि आपल्या महाराजांवर, शंभू महाराजांवर चित्रपट येत राहतील. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, मला विश्वास आहे मराठी माणसांवर की आपल्या महाराजांवर आणि शंभू महाराजांवर जेव्हा चित्रपट येतो तेव्हा मग आपण मराठी लोक मागे पडत नाही, तो चित्रपटगृहामध्ये आपण चित्रपट पाहतो. तर त्याबद्दल मला तुम्हाला दुसरं सांगायची गरज नाही की चित्रपट पहा, तुम्ही पाहणारच आहे मला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता झालंय असं की आजकाल चित्रपट बनवल्याच्या नंतर एक ऐतिहासिक विषय असला की इतिहासाला थोडंसं एक बोलतात ना, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करून चित्रपटाची कथा लिहित असतो आणि चित्रित करत असतो. तर त्याच्यामुळे काय होते, थोडासा गैरसमज देखील होतो. तर ह्याचा इतिहास काय आहे, ह्या इतिहासामध्ये जसं आहे तसं दाखवलं असेल तर बरं आहे, नसेल तसं दाखवलं तर मित्रांनो मला असं वाटतं निराशा नाही झाली पाहिजे. तुषारजी यांनी निराशा नाही केली तर तेच आपल्याला एक बोलतात ना की आनंद आहे त्याच्यामध्ये, की मला तरी वाटतं की निराशा नाही होणार आणि आपण चित्रपट पाहिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जसं आपण पाहतो की आजकाल राजकीयरित्या वळण दिलं जातं चित्रपटांना आणि त्यातल्या त्यात मुसलमान किती चांगले होते किंवा मग औरंगजेब किती चांगला होता किंवा रावण किती चांगला होता, पण त्याच्यामध्ये बोलतात ना की वाईट जरी असलं तरी त्याच्यात काहीतरी चांगला गुण होता, असं जर का चित्रपटामध्ये दाखवलं असेल किंवा दाखवणार असतील तर मला वाटतं की मग त्या चित्रपटावर थोडं ऑब्जेक्शन पण घेणं गरजेचं आहे. पण मला विश्वास आहे की ह्या अशा चित्रपटामध्ये काही नसेल.
जास्त करून हिंदीमध्ये आपल्याला जसं पाहायला मिळतं. मराठीमध्ये तर मला वाटत नाही की कुठे औरंगजेब आणि मुघलांची तारीफ केली आहे. म्हणजे तारीफ म्हणजे की एक बोलतात ना की नाही हा असा होता पण तो तसाही होता, असं नाही. मराठीमध्ये तर अद्याप झालं नाही. तर हाच विश्वास आहे ह्या चित्रपटाकडून आणि मला असं वाटतं की आपण ह्या चित्रपटाला प्रेम द्यालच. तुर्तास थांबतो मित्रांनो, कारण ह्या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा येईल तेव्हाही आपण बोलणारच आहोत, कारण मी उत्सुक आहे ट्रेलर पाहण्यासाठी. आणि मलाही वाटतं की तुम्ही हा जर की टीजर पाहिला तर ट्रेलर पाहणं तुम्ही उत्सुक व्हाल. हा टीजर पाहिल्यावर तुम्हाला कसा वाटतोय टीजर मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतो.